नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टलला जाहिरात अपकमिंग आहे. या संदर्भातली प्रोसेस चालूच आहे. काही प्रोसेस संपल्या जसं की संच मान्यता, समायोजन असेल आणि त्यानंतर आता प्रत्येक जिल्हानिहाय, गटनिहाय, स्थानिक स्वराज्य असेल किंवा खाजगी संस्था असेल, बिंदू नामावलीची प्रोसेस पण इन प्रोसेसमध्ये आहे. सो आता ही येणारी जाहिरात आहे त्या संदर्भात काही RTA माध्यमातून आपण माहिती काढलेली आहे की जिल्ह्यानुसार जागा किती आहेत. त्यातला हा जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये RTची माहिती आहे की प्राथमिक आणि माध्यमिकसाठी रिक्त पदं किती आहेत. सो RTची माहिती तुम्हाला मी दाखवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक प्रश्न मी तुम्हाला शेवट विचारणार आहे, त्याचं उत्तर पण तुम्हाला नक्की द्या. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या कॉलनीतल्या मित्रांना, तुमच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा की इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच द्रोणा 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली आहे. लाईव्ह लेक्चर असतात, लाईव्ह बघायला नाही मिळाले तर रेकॉर्ड होऊन जातात. किती वेळेस तुम्ही पाहू शकतात. ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला 1 एप्रिल पासून चालू होते. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बुक किट आणि बॅग मोफत आणि घरपोच आहे. तुमच्याकडे हे जर असेल तर ही बॅच घ्या, नसेल तर ही बॅच तुम्ही घेऊ शकतात. ह्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला 9 बॅचेसला शिकवणारी टीम तुम्हाला ह्या 10व्या बॅचला शिकवणार आहे. तुम्हाला कुठेही 100% गॅरंटी, 100% हमी वगैरे हा शब्द जर ऐकायला येत असेल तर ह्या भूलथापांना बळी पडू नका. कारण मेहनत दोन्ही बाजूनी घेतली जाते. ब्रह्मदेव जरी आला तरी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. मेहनत घेतल्याशिवाय होणार नाही. सो इथे जी टीम शिकवते ना, त्यांनी ऑलरेडी 9 बॅचेसला शिकवली. सेम टीम 10व्या बॅचला आहे. बाकी ठिकाणी तुम्हाला सगळे फॅकल्टी बदलताना दिसतील. ती फॅकल्टी नाहीचे कुठे. 9 बॅचेसला अविरतपणे शिकवणारी जी टीम तुम्हाला इथे मिळणार आहे, ही नक्कीच तुम्हाला रिझल्ट देतील. यांचा अनुभव प्रचंड आहे. 5,000 प्लस निकाल त्यांनी दिलेले आहे. PPT PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 350 प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये बॅचची लिंक दिली आहे. डाउनलोड करा ऍप आणि डायरेक्ट बॅच जॉईन करा. तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. हा एक RTच्या माध्यमातून माहिती मागवली आपण बघा. माहितीचा अधिकार कुणाचा आहे? हा महेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडनं ही माहिती मागवली. त्यामध्ये झडपीच्या बऱ्याचशा जागा आहेत, व्हॅकन्सी. जसं की तुम्ही बघू शकता इथे झडपीच्या जागा कोणकोणत्या आहेत बघा. पशुसंवर्धन विभागातल्या जागा आहे, महिला बाल विकास विभागातल्या जागा आहे, आपल्याला ज्या भागाच्या त्या शिक्षण विभागातल्या जागा आहे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातल्या ह्या जागा आहेत. सगळ्या गट ब गट क जागा आहेत ह्या सगळ्या. त्यापैकी त्यांनी वरती हेडिंग दिली. त्यापैकी आपण बघूया. फक्त शिक्षण विभाग आपल्यासाठी महत्वाचा आजच्या व्हिडिओमध्ये तो मी तुमच्या समोर ठेवलेला बघा. शिक्षण विभाग आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणूया आपण त्यांना. म्हणजे 1 ते 5 गटासाठी जे लागणार आहे, 1 ते 5 गटासाठी ते प्राथमिक आणि 6 ते 8 साठी पदवीधर लागणार आहे, पदवीधर शिक्षक. आणि माध्यमिक शिक्षक जे असणार आहे ते तुम्हाला 9 ते 10 साठी किंवा उच्च माध्यमिकचा जर विचार केला तर 11 ते 12 साठी पण लागणार आहे. सो इथे जर बघितलं आपण तर 31/12/2025 रोजीची मंजूर पदसंख्या आहे. सरळ सेवेने, पदोन्नतीने आणि एकूण असे बघा 10,704 ही पदं मंजूर आहेत. प्राथमिक शिक्षकांची जर बघितली तर इथे सरळ सेवेने 4, पदोन्नती 4 अशी 8 मंजूर पदं आहेत. त्यानंतर 31/12/2025 रोजीपर्यंत भरलेली पदे सरळ सेवेने 9,778 आहे आणि इथे एकूण 9,778. इथे 8 भरलेली आहे, पदोन्नतीने 8 भरलेली आहे, एकूण 8 भरलेली पदं आहेत. रिक्त असलेली पदे किती बघा. आता इथे रिक्त असलेली पदं माध्यमिक शिक्षकांची 0 दाखवलेली आहे आणि 936 ही जी पदं आहेत ही पदं तुम्हाला बघायला मिळतात. प्राथमिक शिक्षक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणजे 1 ते 8 साठी 936 पदं रिक्त आहे. कधीपर्यंतचा आकडा हा 31/12/2025 चा आहे. आपण आज आहोत 1 एप्रिलमध्ये किंवा हे सगळं जे पकडायचं आहे हे मे एंडिंग पर्यंत म्हणजे मे 2026 पर्यंतच्या रिक्त जागा इथे पकडणं अपेक्षित आहे. बरोबर की नाही? मे एंडिंग पर्यंत. कारण संच मान्यता करताना ही मे एंडिंग पर्यंत केली जाणार आहे असं पण विभागीय कार्यालयांनी किंवा शिक्षण विभागाने याची नोटीस दिलेली आहे. सो अजून यामध्ये ह्या जागा निश्चितच वाढू शकतात. पण हा GR ची माहिती ही 31/12/25 पर्यंतची आहे. इथे पण जागा नक्की वाढू शकतात. पण तुर्तास लक्षात घ्या की साधारणतः या नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हाला 1000च्या आसपास जागा बघायला मिळतील. 936 रिक्त आहे. ह्या जागा अजून ऍड होतील याच्यामध्ये ह्या 4-5 महिन्यातल्या. सो 1000पर्यंत जाहिरात नाशिकची आहे. इतर जिल्ह्यांच्या पण जाहिरात तुम्हाला अशा 400, 300, 500, 700 अशा बघायला मिळणार आहे. सो काही जिल्ह्यांची आकडेवारी माझ्यापर्यंत आलेली आहे. पण नाशिकची ऑथराईज RTच्या माध्यमातून माहिती घेतली. RTच्या माध्यमातून मला विथ प्रूफ हे दाखवलेलं आहे. सो पुढचा मग माझा प्रश्न हा आहे की ह्या जिल्ह्यानुसार सगळे अभियोग्यता धारक आता काम करत आहे. लक्ष ठेवून आहे. प्रत्येक संस्थेने जाहिरात द्यायला पाहिजे. जी मी दाखवलं तुम्हाला हे फक्त कुणाचं आहे? जिल्हा परिषदेच्या जागा मी तुम्हाला दाखवल्या. बाकी संस्था भरपूर नाशिकमध्ये त्यांच्या जागा मी दाखवल्या तुम्हाला अजून नाही. सो जेवढी माहिती विचारली तेवढीच त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. बाकी संस्थांच्या जागा पण अपकमिंग आहे आणि तुम्हाला जर तुमच्यापर्यंत जर काही माहिती पोहोचली असेल ती पण मला कळवा. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अभियोग्यता धारक
काम करत आहे, लक्ष ठेवून आहे, कोणत्या जिल्ह्याच्या किती जागा येणार आहे, कोणत्या संस्था जागा देत आहेत, त्या जागा देत नाही, कशा पद्धतीने ही पदभरती होते, याच्यात काही जर तर किंतु परंतु होऊ नये यासाठी सगळं लक्ष ठेवून आहे. सो तुम्ही पण मला कमेंटमध्ये कळवा की इतर जिल्ह्यांच्या, तुमच्या जिल्ह्यांच्या जागा, रिक्त जागांसंदर्भात तुम्ही जर माहिती काढली असेल आरटीआयच्या माध्यमातून, तुम्हाला माहिती मिळाली असेल तर मला कमेंटमध्ये टाका. आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्याच्या रिक्त पदांची माहिती हवी आहे का, त्यासाठी पण काय करा, मला कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव पण टाका. त्याची माहिती काढून पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. सो अशा पद्धतीने हे अपडेट तुम्हाला मी इथून पुढे पण देत राहणार. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत ह्या चॅनलच्या माध्यमातूनच पोहोचणार आहे. आणि विशेष म्हणजे या इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण चालू आहे. खाली डिस्क्रिप्शनची लिंक दिली आहे, बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. टीईटीच्या तुमच्या मित्रांना पण सजेशन देऊ शकतात. काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून बॅचेस जॉईन करा. अजून काय मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.